नमस्कार, शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। 9 दिवसाचा उपवास तर धरला आपण। साबुदाणा खायचा कंटाळा येतोय रोज रोज, तर टेन्शन नका घेऊ, मस्त भाजी भाकरी खा। तुम्ही म्हणता भाजी भाकरी कशी, बघा आज आपण उपवासाची भाकरी आणि भाजी बनवलेली आहे भेंडीची। तर ही कशी बनवायची तर बघूया आपण पुढे व्हिडिओमध्ये। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथं मी ना अर्धा किलो भेंड्या स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहे। आता आपण कट करून घेऊ अशा बारीक बारीक। आतमध्ये पिडक्या बिडक्या पाहिच्या, किडलेल्या असतात कधी कधी। अशा पद्धतीने कट करायच्या। आता सगळ्या भेंड्या अशाच पद्धतीने आपण कट करून घेऊ। हे बघा, आपल्या सगळ्या भेंडी इथं कट करून झालेल्या आहे आणि इथं 6-7 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहे। हे बघा, एक कढई ठेवून घेतलेली आहे मी। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे। आता त्या तेलामध्ये ना मिरची टाकायची आहे आपल्याला, आपण जी कट करून घेतली ती, आणि ती मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे। मिरची व्यवस्थित परतली का मग आपल्याला भेंडी टाकायची त्याच्यामध्ये। उपवासाचे असल्यामुळं जिरे वगैरे काही टाकायचे नाहीये। तुम्हाला जर तुमच्याकडे जर खाता असेल तर तुम्ही टाकू शकता इथे जिरे ते, पण इथं मी आमच्याकडे काही खात नाही जिरे, तर त्यामुळं मिरची इथे टाकणार आहे नुसती। आणि एवढ्या नवरात्राच्या उपवासालाच भेंडी काशीफळ हे चालतं। 5 मिनिटं आपल्याला असंच तेलामध्ये परतून घ्यायची भेंडी, म्हणजे छान होते। आपली भेंडी व्यवस्थित परतली गेलेली आहे। आता आपल्याला आहे ना 1 चमचा इथं फ्रेश दही टाकायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही टाका, किंवा नसेल आवडत तर लिंबू टाकू शकता। अर्धा लिंबाचा रस टाकायचा म्हणजे छान होते। मी इथं दही टाकलेलं आहे, मस्त परतून घ्यायचं दह्यामध्ये। खूप टेस्टी होतात अशा फराळाच्या भेंड्या। हे बघा, या स्टेपला आता आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला होता, तर हे शेंगदाण्याचा कूट भाजून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तर नक्कीच टाका। आता मिक्स करून घ्यायचं। आणि मीठ राहिलेलं आहे टाकायचं, पण मीठ आहे ना शेवटीला टाकायचं सगळ्यात, कारण की भेंड्या आहे ना पाणी सोडत नाही, मग छान होतात। कधी त्याला भेंडीला मीठ शेवटीला टाकायचं, मस्त मोकळ्या मोकळ्या भेंड्या होत्या। आता आणखीन आपल्याला 2-3 मिनिटं असंच खालीवर करून परतून घ्यायचं। भेंडी आपली व्यवस्थित परतली गेलेली आहे। आता चवीनुसार मीठ टाकू आपण, मिक्स करून घेऊ व्यवस्थित। शिजली गेलेली आहे आपली भेंडी मस्त। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचं आहे आपल्याला। बघा, आपली किती मोकळी सळसळीत भेंडी तयार झालेली आहे। पुढे चिकट नाही, काही नाही, एकदम मस्तपैकी। चला आता गॅस बंद करूया आपण। आणि भेंडीवर कधीच्याला बी ताबडतोब झाकण ठेवायचं नाही, थंड होऊन द्यायची, त्याच्यानंतरच झाकण ठेवायचं। हे बघा, आता आपण दसमी टाकून घेणार आहोत। तर दसमीसाठी इथे मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे। आणि हे पीठ कसं बनवायचं मी अगोदरच व्हिडिओ अपलोड केलेला आहे, बघितला नसेल तर नक्कीच जाऊन चेक करा। कसं बनवायचं हे पीठ मी सांगितलेलं आहे त्यामध्ये। तर आपण आता ह्या पीठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आपल्याला आता याची दशमी बनवून घ्यायची, म्हणजे अर्थात भाकरी बनवून घ्यायची। बघा, व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण अर्ध पीठ साईडला लावून देऊ, असं अर्ध इकडे घेऊ। बघा, आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं भाकरीला पीठ हे करतो ना तसं मळून घ्यायचं पीठ। आणि तुम्हाला अशा भाकरी करायचं असेल ना तर मस्त दळून आणायचं भगर, साबुदाणा आणि राजगिरा, आणि नसन टाकायचा राजगिरा तरी पण काही हरकत नाही। साबुदाण्याच्या आणि भगरीच्या पण खूप छान दसमी होत्या।
याच्या लाटून पण करू शकता तुम्ही, पण लाटून केल्यापेक्षा आम्हाला अशा आवडतात म्हणून मी अशा करून दाखवते तुम्हाला. नाहीतर पोळीसारखे कशी लाटून पण करू शकता तुम्ही. पीठ भिजायचं आणि लाटून घ्यायच्या. चांगलं मळू घ्यायचं पीठ. थोडं चिकट असतं ते राजगिरा टाकल्यामुळं. अशा पद्धतीने मळून घेतलं का मस्त असं गोळा तयार करायचा. जमत असेल तर तुम्हाला तुम्ही अशा परातीमध्ये थापू शकता भाकरी, किंवा मग परातीमधून जर टाकता येत नसेल तर तुम्ही पोळपाटावर किंवा कशावर जे चॉपर पॅड राहतं ना त्याच्यावर पण थापू शकता. मला अशा जमते म्हणून मी डायरेक्ट परातीत थापते. भाकरी थापायचा टायमाला आहे ना, या हाताचा जोर आहे ना जास्त हे द्यायचा आणि इकडे असं आल्लादला थापायचं, म्हणजे भाकरी फिरती. कोणाकोणाची भाकरी फिरत नाही, तर असं सारखं असं जर थापलं ना तर भाकरी फिरत नाही. तरी त्याला मी ह्या हातानं थापायची आणि बोटानं सरकायची भाकरी. बघा ही भाकरी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. इकडे मी तवा तापायला ठेवला होता, तर चला आता भाकरी टाकून देते तव्यावर. मस्त भाकरी झालेली आहे. आता आपल्याला पाणी लावून घ्यायचंय. जमत असेल तर हाताने लावा, नाहीतर मग कपड्यानं पण लावू शकता तुम्ही पाणी. पण लोकांना जमत नाही, चटका बसायची भीती वाटते, तर मग तुम्ही कपडा घेऊन कपड्यानं लावू शकता. पण पाणी ना सगळीकडे लावायचं भाकरीला, पुढं सुटलं नाही पाहिजे, म्हणजे भाकर व्यवस्थित भाजली जाते. भाकर भाजली म्हणून कशी ओळखायची बघा, वरचं पाणी सुकलं म्हणजे भाकर भाजलेली आपल्या एका साईडला पलटून घ्यायची. बघा खालच्या साईडला अशी भाजून घेतली. आता आपल्याला ही वरची साईड भाजून घ्यायची आहे. तवा दुसऱ्या गॅसवर ठेवायचा आणि खाली गॅसवरच भाजून घ्यायची. सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायची. हे बघा व्यवस्थित भाजल्या गेलेले आहे. तर अशाच पद्धतीने आपण आता सगळ्या भाकरी बनवून घेऊ.